दुधाच्या पॅकेटवर आपण नेहमी बघतो A1, A2, पण हे नक्की आहे तरी काय? म्हणजे हे फक्त मार्केटिंग आहे की यामागे खरंच काही सायन्स आहे? आणि हो, A2 दूध नेहमी इतकं महाग का असतं? चला तर मग आज हे सगळे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. असं होतं का कधी की दूध प्यायलं आणि पोटात गडबड सुरू? म्हणजे पोट जड वाटतं, गॅस होतो किंवा एकदम फुगल्यासारखं वाटतं, हो ना? हा त्रास इतका कॉमन आहे की अनेक जण एकतर त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा सरळ दूध पिणंच सोडून देतात. आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एकच गोष्ट येते, लॅक्टोज इंटॉलरन्स, बरोबर? पण जरा थांबा. काय होईल जर असं कळलं की प्रॉब्लेम लॅक्टोजचा नाहीच आहे, दुधामध्येच असं काहीतरी आहे ज्यामुळे हा त्रास होतोय? काय आहे ते? चला बघूया. तर या सगळ्या पोटाच्या त्रासाचं मूळ आहे दुधातलं एक खास प्रोटीन. आणि हेच ते सायन्स आहे जे A1 आणि A2 दुधाला वेगळं ठरवतं. आता बघा, दुधामध्ये ना बीटा केसिन नावाचं एक प्रोटीन असतं आणि त्याचेच हे दोन मेन प्रकार आहेत, A1 आणि A2. A1 प्रोटीन मिळतं जर्सी किंवा HF साठ्या विदेशी संकरित गायींपासून आणि A2 प्रोटीन मिळतं आपल्या देशी गायींपासून, म्हणजे गीर, साहिवाल याच गायींपासून. हाच आहे यांच्यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फरक. तर गंमत अशी आहे की जेव्हा आपण A1 दूध पितो तेव्हा ते पोटात गेल्यावर BCM7 नावाचा एक घटक तयार होतो. अनेक स्टडीज असं सांगतात की हा BCM7 आतड्यांना सूज आणू शकतो आणि मग पोट फुगण्यासारखे त्रास सुरू होतात. याच्या अगदी उलट A2 दूध प्यायल्यावर हा BCM7 तयारच होत नाही आणि म्हणूनच ते पचायला खूप सोपं आणि हलकं असतं. बरं, आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की A2 दूध इतकं चांगलं आहे तर मग ते इतकं महाग का, बरोबर ना? तर यामागे सुद्धा काही ठोस कारणं आहेत. सगळ्यात मोठं कारण आहे दुधाचं उत्पादन. एक विदेशी गाय दिवसाला सहज 30 ते 40 लिटर दूध देते. याउलट आपली देशी गाय किती देते? फक्त 8 ते 12 लिटर. आता साहजिकच आहे, दूध कमी निघालं की पुरवठा कमी होतो आणि किंमत आपोआप वाढते. पण गोष्ट फक्त कमी दुधाची नाही आहे, पण देशी गायींची देखभाल, त्यांना लागणारा नैसर्गिक चारा, या सगळ्याचा खर्च पण जास्त असतो. प्लस त्यांच्या दुधात ओमेगा 3 आणि मेंदूसाठी चांगले असणारे काही घटक पण जास्त असतात, त्यामुळे त्याची व्हॅल्यू वाढते. आणि हो, हे दूध भेसळ होऊ नये म्हणून वेगळ्या फार्ममधून वेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं, ज्याचा खर्च पण वाढतो. ठीक आहे, आपण सायन्स समजून घेतलं, किमतीमागचं कारणही कळलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे दूध आपल्यासाठी खरंच योग्य आहे का? म्हणजे इतके जास्त पैसे देणं गरजेचं आहे का? तर ऐका, जर साधं दूध प्यायल्यावर पोटाला त्रास होतोय तर A2 दूध नक्कीच एक चांगला ऑप्शन आहे. घरात लहान मुलं असतील किंवा आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यायची असेल तर हा खर्च योग्य ठरू शकतो. आणि हो, जर कोणाला वाटत असेल की त्यांना लॅक्टोजची ॲलर्जी आहे तर त्यांनी एकदा A2 दूध पिऊन बघावं. कदाचित त्रास लॅक्टोजचा नाही तर A1 प्रोटीनचा असू शकतो. आता समजा A2 गाईचं दूध महाग वाटतंय, तर एक सोपा आणि मस्त पर्याय आहे म्हशीचं दूध. माहितीये का, म्हशीचं दूध नॅचरली A2 प्रोटीनचंच असतं. हो, ते थोडं जड आणि फॅट्स जास्त असलेलं असतं, पण ते पोटाला त्रास देत नाही. आता बाजारात तर अनेक जण A2 दूध विकतात, पण ते खरं A2 आहे की नाही हे कसं ओळखायचं? घाबरू नका, त्यासाठी एक एकदम सोपी खूण आहे. खऱ्या अस्सल देशी गाईच्या पाठीवर एक उंचवटा असतो, त्याला वशिंड म्हणतात. हे वशिंडच खऱ्या देशी गाईची आणि अस्सल A2 दुधाची ओळख आहे. त्यामुळे पुढच्या वेळी दूध घेताना किंवा गाय बघताना ही खूण लक्षात ठेवायची. तर आता हे सगळं विज्ञान आणि माहिती मिळाल्यानंतर घरात जे दूध येतंय त्याबद्दल एकदा नव्याने विचार केला जाईल का?